हां, लक्ष द्या. नितीन, निखिल, ओय, निखिल, अनिल व सुनील यांच्या 5 वर्षापूर्वी वयांची सरासरी 20 वर्ष होती. निखिल, अनिल व सुनील यांच्या 5 वर्षापूर्वी वयांची सरासरी वयाची सरासरी 20 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? किती होईल? ठीक आहे. ऑप्शन आहे तुमच्याकडे 30 वर्ष, 30 वर्ष. ऑप्शन 2 आहे 90 वर्ष. ऑप्शन 3 आहे 72 वर्ष. ऑप्शन 4 आहे 21 वर्ष. निखिल, अनिल व सुनील यांच्या 5 वर्षापूर्वी वयांची सरासरी 20 वर्ष होती. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती होईल? क्लिअर आहे? ओके. किती आहे? 30 वर्ष, 90 वर्ष, 72 वर्ष आणि 21 वर्ष. निखिल, अनिल, सुनील. जो पण उत्तर देईल त्याला चॉकलेट. हां, 30 वर्ष. राईट आन्सर. लक्ष द्या. निखिल, अनिल, सुनील यांच्या 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची सरासरी किती होती? 20 वर्ष. लक्ष द्या. निखिल, अनिल व सुनील यांच्या 5 वर्षापूर्वी वयांची सरासरी किती होती? 20 वर्ष. तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होतील? निखिल प्लस अनिल प्लस सुनील यांच्या वयाची बेरीज किती होती? सुनील यांच्या वयाची बेरीज. बरोबर आहे ना? किती वर्षापूर्वी? 5 वर्षापूर्वी यांच्या वयाची काय? बेरीज. सरासरी किती देऊन आहे ना आपल्याला? बेरीज काढायची आहे ना? तर 20 वर्ष. किती वर्ष सरासरी होती? 20. तर हे किती जण आहे? 3. तर बेरीज किती होती मग? 60. 20 त्रिक 60 वर्ष. यांच्या वयाची बेरीज किती वर्ष? 60 वर्ष. हे समजलं का? सेजल तुला समजलं का? ओके. निखिल, अनिल व सुनील 5 वर्षापूर्वी यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होती? 60 वर्ष. सरासरीला गुणा लागेल ना? येस आर नो? हे समजलं का? पहिले सांगा. ओके. आता का होईल? 5 वर्षानंतर म्हणताय ना? तर 5 वर्षापूर्वी एवढी होईल. तर 5 वर्षांना म्हणजे आतामध्ये यायचं आहे. कधी यायचं आहे? पूर्वी हो ना? आतामध्ये यायचं आहे. आता तर 5 ॲड करावं लागेल. 5 + 5 + 5 तिघाचे 5 वाढेल म्हणजे किती वाढेल? 15. यस आर नो? ना पूर्वी म्हणजे वर्षानंतर. 5 वर्षानंतर म्हणताय ना? वर्षानंतर. किती वर्षानंतर? 5 वर्षानंतर. किती वाढेल मग? 5 + 5
प्लस 5 म्हणजे टोटल 15 वाढेल. यस आर नो? यस आर नो? ओके. तर 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची बेरीज किती होती? 60. ठीक आहे. आता त्यांच्या वयाची बेरीज किती आहे? 75. आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? 90. यस आर नो? समजलं का? हे तुला समजलं? हे 75 कावे 60 प्लस 15 बरोबर किती? 75. 75 कावे आजच्या वयाची बेरीज. आजच्या वयाची बेरीज. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? हे क्लिअर आहे का? वयाची बेरीज किती आहे? 75. आणि 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज किती होईल? पुन्हा 15 मिक्स होईल याच्यामध्ये. यस आर नो? 75 मध्ये 15 मिक्स झालं तर किती येते? 90. 90 काय आहे? 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज. क्लिअर आहे का? क्लिअर आहे काय गोष्ट? ओके. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची बेरीज. ओके. काय प्रॉब्लेम कोणाला काय प्रॉब्लेम? बेरीज किती आहे? 90 आहे बेरीज. तर आपल्याला काय काढायची आहे? सरासरी काढायची आहे ना? यस आर नो? यस आर नो? यस. तर सरासरी काढायची आहे. तर सरासरीचा फॉर्म्युला काय आहे? दिलेल्या व्हेरी गुड दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागीला दिलेल्या एकूण संख्या. क्लिअर आहे का ही गोष्ट? हे गोष्ट क्लिअर असायला पाहिजे. ओके. तर दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज किती येत आहे? 90 येत आहे ना? दिलेल्या एकूण संख्या किती आहे? 3 आहे ना? तर 3 एका 3 3 त्रिका 90. 30 येत आहे ना? यस आर नो? तर सरासरी किती आहे? 30. सरासरी किती आहे? 30. कधी? 5 वर्षानंतर. यस आर नो? यस आर नो? तर समजा जर मी विचारलं किती 90 येत आहे ना? सॉरी 30 येत आहे ना? 30. समजा जर मी विचारलं की आता त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 15. आता त्यांच्या वयाची सरासरी किती आहे? 25. यस आर नो? 25 त्रिक 75. अरे यस आर नो? समजलं का नाही समजलं? समजलं ना? ओके. तर 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी 30 वर्ष. आता त्यांच्या वयाची सरासरी 25 वर्ष. असं काढा म्हटलं तर काढू शकतो ना आपण? काय प्रॉब्लेम आहे का कोणाला? नाही, कोणाला काय प्रॉब्लेम असायला नाही पाहिजे. लिहा. समजलं का? चलो आगे बढ़ते हैं. झालं का? चलो आगे बढ़ते हैं. आगे बढ़ते हैं क्या? निकिता समझ तुला? ओके चलो. झालं सेजल? हे लिहिले का? ऑप्शन लिहिले? समोर लिहा.
गेल्या वर्षी पुणे शहरात जून जुलै ऑगस्ट महिन्यात सरासरी 54 सेंटीमीटर पाऊस पडला. गेल्या वर्षी पुणे शहरात जून जुलै ऑगस्ट महिन्यात जून जुलै ऑगस्ट महिन्यात या लवकर सरासरी 54 सेंटीमीटर पाऊस पडला. सरासरी 54 सेंटीमीटर पाऊस पडला. लिहिले का? पुढे सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यात सरासरी 45 सेंटीमीटर पाऊस पडला. तर गेल्या वर्षी पुणे शहरात वरील प्रमाणे पडलेल्या पावसाची गेल्या वर्षी पुणे शहरात वरील प्रमाणे पुणे शहरात वरील प्रमाणे पडलेल्या पावसाची मासिक सरासरी मासिक सरासरी किती सेंटीमीटर आहे? ठीक आहे. ओके. का काढायची आपल्याला? सरासरी. का काढायची आहे? सरासरी. ओके, लक्ष द्या. सरासरी बरोबर दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज भागीला दिलेल्या एकूण संख्या. आलं का उत्तर? ऑप्शन काय आहे? ऑप्शन आहे 52, 51.3, 50.7, 50.4. 1, 2, 3, 4. हा विचारला कुठे आहे? हा विचारले पुणे SRPF 2024. पुणे SRPF 2024. ओके, कसं करायचं? लक्ष द्या. गेल्या वर्षी पुणे शहरात जून जुलै ऑगस्ट या महिन्यात सरासरी किती पाऊस पडला? 54. क्लिअर आहे?
पुढे सप्टेंबर ऑक्टोबर या दोन महिन्यात किती सरासरी पाऊस पडला? 45. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके. तर गेल्या वर्षी पुणे शहरात वरीलप्रमाणे पडलेल्या पावसाची मासिक सरासरी किती सेंटीमीटर आहे? ओके. जून जुलै महिन्यात या 3 महिन्यात किती पाऊस पडला? जून जुलै ऑगस्ट या 3 महिन्यात किती पाऊस पडला? सरासरी किती पाऊस पडला? एकूण पाऊस किती पडला मग? 54 गुणिले 3 करावं लागेल. यस आर नो? 54 गुणिले 3 हा एकूण पाऊस आहे. यस आर नो? हे समजलं का बापू? ओके. आणि पुढे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात सरासरी किती पाऊस पडला? 45. सप्टेंबर, लक्ष द्या, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात सरासरी किती पाऊस पडला? 45. 45 गुणिले 2 म्हणजे एकूण पाऊस. यस आर नो? एकूण पाऊस. क्लिअर आहे का? ही गोष्ट सांगा पहिलं. हे गोष्ट क्लिअर आहे का? तर 54 गुणिले 3 किती होते? 3 चो 12 2 हातचा 1 3 5 15 किती येत आहे? 162. क्लिअर आहे? ओके. 5 दुने 10 0 हातचा 1 4 दुने 8 ने 1 9. हे टोटल झाले. यस आर नो? तर यांच्या दोघांची बेरीज किती येत आहे? किती? 252 सेंटीमीटर. यस आर नो? सेंटीमीटर पाऊस पडला. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर पुणे शहरात पाऊस पडला. तर गेल्या वर्षी पुणे शहरात वरीलप्रमाणे पावसाची मासिक सरासरी किती सेंटीमीटर पाऊस पडला? मासिक सरासरी विचारता येईल ना? यस आर नो? लक्ष द्या. किती महिने पाऊस पडला? 5 महिने पाऊस पडला. तर हे सर्व 5 महिन्याचे आहे. यस आर नो? तर सरासरी म्हणजे काय? दिलेल्या एकूण संख्यांची बेरीज. किती आली? 252. आणि दिलेल्या एकूण संख्या किती आहे? 3 आणि 2 5. नाही समजलं काय? समजलं ना? यस आर नो? तर 252 भागीला 5. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. तर इंटू 2 करता येते याला इंटू 2 करता येते. यस आर नो? मला सांगा सेजल. 4 दुने 2 दुने 4. क्लिअर आहे? 4 कोटी आहे. हाच उत्तर आपला. डन? यस आर नो? ओके. हां. 5 दुने 10 0 हातचा 1 बेद दुने 4 ने 5. क्लिअर आहे का ही गोष्ट? यस आर नो? तर 5 दुने 10 येतो पॉईंट येईल 50.4. तर किती आला उत्तर? 50.4. क्लिअर आहे का ही गोष्ट सांगा? क्लिअर आहे राकेश? क्लिअर आहे का? क्लिअर आहे? जून जुलै ऑगस्ट महिन्यात एकूण पाऊस पडला एवढा आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात एकूण पाऊस पडला एवढा. तर जून जुलै किती महिने टोटल पाऊस पडला? 5 महिने. तर 5 महिन्यामध्ये किती पाऊस पडला? 252. तर 5 महिन्यामध्ये 252 ना? यस आर नो? तर एका महिन्यामध्ये किती तेच काढायचे आहे ना, म्हणून डिवाइड बाय 5. यस आर नो? समजलं का? समजलं रे विनोद, राकेश, निकिता? ओके चला. तर ते इथं जाऊ दे, ते सोडून दे. लक्ष दे इथं. आता इथं लक्ष दे. 252 आहे ना, 5ने डिवाइड करायचे आहे ना? यस आर नो? तर याला आपण असं हे करू शकतो, 252 डिवायडेड बाय 5 करू शकतो असा. ओके. 5 5 25. क्लिअर आहे? कटले दोन्ही? यस आर नो? 25. हे 2 उरले. क्लिअर आहे का नाही आहे? क्लिअर आहे का नाही आहे? ओके. किती होतं रे? 252. ओके. तर हां का घेतलं होतं? हां 2ने भाग नाही इथं 0 द्यायला लागेल. तसं कसं रे? इथं 0 0 दिलं म्हणून पॉईंट. ते पॉईंट दिलं म्हणून 0. अरे इथं कसं आलं आहे? 1 मिनिट थांबा. 252 डिवायडेड बाय किती होता? 5. असंच होता ना? ओके.
तर 5 5 25 बरोबर आहे. इथे किती आला 0 0. भाग जाते का नाही जात. भाग नाही जात म्हणून 0 तेव्हा येतं. तर इथं काय पॉईंट येईल ना. पण हां हां बरोबर आहे. कशाचा भाग 0चा भाग द्यायचा. इथं 0 येते मग इथं 2. इथं 0 आल्यावर येतं पॉईंट. 5 चोक 20 बरोबर आहे. ठीक आहे. कधी कधी कन्फ्युजन होते हां, म्हणून मी इंटू 2 करतो. इंटू 2 केल्यावर डायरेक्ट येते. इतना का क्लियर है. चलो आगे बढ़ते हैं. जमत आहे भाई, समजलं का तुम्हाला? थोड़ा थोड़ा समजत आहे. टाइम किती झाला आहे? टाइम चला एक प्रश्न घेऊया. भेटू याला. दोन ते 3 घेऊन का पुन्हा. सॉरी सर सोडल्यावर 2.5 ते 3.5. नाही लिहा. 1 ते 50 संख्यांची सरासरी. 1 ते 50 सरासरी आणि 1 ते 30 संख्यांची सरासरी यातील फरक किती. आणि 1 ते 30 या संख्यांची सरासरी डन. ओके. 1 ते 50 ओके. सरासरी किती. ऑप्शन आहे 10 15 21 यापैकी नाही. 10 कसं 10. 26 मधून 16 गेले. लक्ष द्या. 1 ते 50 संख्यांची सरासरी आणि 1 ते 30 या संख्यांची सरासरी किती आहे. ओके. यस आर नो. ओके. तर पहिली संख्या आणि शेवटची संख्या. भागेला किती 2. क्लिअर आहे. हे क्रमवार संख्यांची सरासरी निघते. यस आर नो. क्रमवार संख्यांची सरासरी. ओके. पहिली संख्या कोणती आहे 1. शेवटची संख्या कोणती आहे 50. भागेला किती 2.
किती येत आहे? ओके. आणि हे आहे ना, पहिली संख्या कोणती आहे? 1. दुसरी संख्या कोणती आहे? 30 भागिले किती? 2. याचा डिफरन्स कळायचा आहे ना? यस आर नो? हे किती होते? 51. 51 भागिला 2 मायनस 31 भागिला 2. क्लिअर आहे काय? यस आर नो? किती येतं याचा उत्तर? 25.5. याचा 25.5. याचा 15.5. क्लिअर आहे का? यस आर नो? तर किती येतं उत्तर? 10. ओके, लक्ष द्या इथं. 22.5 आणि 15.5. 5मधून 5 गेले 0. क्लिअर आहे? ओके. अरे 25 सॉरी. किती आहे? 0. आणि हे किती आहे? 1. क्लिअर आहे? अरे 25 आहे ना हा. क्लिअर आहे? क्लिअर आहे काय गोष्ट? करताय ना? काटून नाही करता येते. कसंही करता येते. कशी केली तू? नाही नाही नाही, कसं काटू शकते? नाही, उत्तर बरोबर येत असेल पण तू काटू कशी शकते? नाही, जोपर्यंत प्लस आहे तोपर्यंत कसं काटू शकतो आपण? याची बेरीज करावं लागेल ना आपल्याला. असं नाही काटू शकत. असं नाही काटू शकत. क्लिअर आहे? पहिलं त्यांची बेरीज करावीच लागेल, नाही तर मी काटलो नसतो असा. बरोबर आहे? पहिलं त्यांची बेरीज करावी लागते. समजलं का बाई? क्रमवार संख्यांची बेरीज म्हणजे क्रमवार संख्याची सरासरी म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. क्लिअर आहे? किती आहे उत्तर? 10. ऑप्शन क्रमांक 1 10. समजलं का? जाऊ का समोर? जाऊ का समोर? राम, श्याम आणि जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम, श्याम आणि जॉन श्याम आणि जॉन यांच्या वयाची सरासरी 16 वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. राम व श्याम यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे. वर्ष आहे. तर जॉनचे वय किती? तर जॉनचे वय किती वर्षे आहे? SRPF डॉन 2024 16, 24, 20, 18 16, 24, 20, 18 16, 24, 20, 18 किती येत आहे? ओके, लक्ष द्या. राम, श्याम आणि कोण आहे? जॉन. या तिघांच्या वयाची सरासरी किती आहे? या तिघांच्या वयाची बेरीज किती होईल मग?
सोड त्रिक 48. यस आर नो. ओके. आणि कोण आहे? राम आणि श्याम. राम आणि श्याम यांची सरासरी किती आहे? सरासरी किती आहे? 14 वर्ष. यांची टोटल किती आहे? 14 दूने 28. यस आर नो. तर राम आणि श्याम काटलो तर कोण उरल? जॉन. तर जॉनचे वय मायनस कर लागेल. ओके. तर 48मधून 28 गेले तर किती राहिले? 20. तर जॉनचे वय किती गेले? 20 वर्ष. आहे का ऑप्शनमध्ये? आहे 20 वर्ष. समजलं का नाही समजलं सांगा. समजलं? समजलं का? सर आले आहेत का? ओके. तर याच्यानंतरच आपण नेक्स्ट पिरियडला बघू. क्लिअर आहे? क्लिअर आहे का? ओके.